त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचे आयोजन महोदयाच्या मध्ये करण्यात आले? सगळ्यात प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे आज आम्ही हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे. स्त्री रोग, तुमचा बाल रोग आणि फ्रीमध्ये औषधं वाटप, आय कॅम्प, त्याच्यात त्यांना चष्मे मोफत वाटप, या सगळ्या पद्धतीने इथे आयोजन केलेलं आहे. आणि आम्ही गेल्या प्रत्येक वर्षापासून हे आयोजन करत आलेलो आहे. कारण काय आहे, आपल्या मोठ्याचे जे आता ज्या पद्धतीने मला नगरपंचायतचा अध्यक्ष बनवलेला आहे त्या पद्धतीने विकास कामं तर होतीलच, पण त्या पद्धतीने त्यांचं आरोग्याचं पण आपण त्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या गावातला प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला यांच्याकडे आरोग्याचं लक्ष देऊन त्यांच्याकडनं ज्या काही मदती आम्हाला करता आल्या ते आम्ही नेहमी करत आलो आणि करत राहू. दरवर्षी वाढदिवसाच्या अनुषंगाने काही एक निश्चय आपण ठेवत असता. यावर्षी काय नवीन असं मनात गंभीरपणे निश्चय ठेवलेला आपण? आतापर्यंत जे काही आम्ही कामं करत आलो त्या पद्धतीने महोदयाच्या जनतेने मला माझ्यावर भरघोस मताने विश्वास दाखवून त्यांनी मला या पदावर बसवलं. आणि त्यांच्या ज्या काही आशा आहेत आमच्याकडनं की या महोदयाचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक गल्लोला गल्ली चांगली झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, त्या पद्धतीने आम्ही ही संकल्पना आज करतो की आज पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही महोदयाचा कायापालट किंवा त्या पद्धतीने विकास कामे आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी आम्ही होय नक्कीच घेऊ. असे जे चाहतेगण आहे त्यांच्याकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळत आहे. आपले आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे सर्व महोदयाचे लोक तिथे येत आहेत आणि आपल्या कार्यकर्ता मित्रबंधू हे आपल्याला विश करत आहे. काय धन्यवाद कशा प्रकारे झाले? मी त्यांनी आजपर्यंत महोदयाच्या जनतेने माझ्यावर विश्वास आणि प्रेम सदैव केलेला आहे, पुढे पण करत राहील. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुढे पण असंच कार्य आम्ही करत राहू असा आशीर्वाद त्यांच्याकडनं घेतो की ज्या पद्धतीने आपण कार्य करतो त्या लोकांचा आशीर्वाद पण जरुरी असते. त्या पद्धतीने ते नेहमीच मला देतात आणि पुढेही देतील असं त्यांना मी मान्य. धन्यवाद.